नमस्कार. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर त्या शेअरचं ॲनालिसिस कसं करायचं हे समजून घेणार आहोत. त्यासाठी आपण सुप्रीम इंडस्ट्रीजचा शेअर ॲनालाइज करणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण कंपनीचा बिझनेस समजून घेऊयात. त्यासाठी आपण कंपनीची वेबसाईट पाहूयात. तर कंपनीच्या वेबसाईटनुसार कंपनी प्लास्टिक प्रोडक्ट्स म्हणजेच प्लास्टिक पाईप्स, ट्रे, कचऱ्याचे डबे, मोल्डेड फर्निचर, पॅकेजिंग प्रोडक्ट्स, प्लास्टिक कागद, एअर कंडिशनर, फ्रीज, कूलर बनवणाऱ्या कंपन्यांसाठी प्लास्टिकचे असेंबल पार्ट्स मॅन्युफॅक्चर करते. जर आपण कंपनीचे 2023 चे फायनान्शियल स्टेटमेंट पाहिले तर कंपनीचा जो टोटल रेव्हेन्यू आहे त्यामध्ये 98% रेव्हेन्यू हा प्लास्टिक प्रोडक्टच्या सेलमधून आलेला आहे. ह्या सगळ्या वस्तूंची आपल्या रोजच्या आयुष्यातील गरज, मार्केटमधील मागणी आणि कंपनीचं मार्केटमध्ये असलेलं स्थान या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर कंपनीला भविष्यातही खूप चांगले ग्रोथ प्रोस्पेक्ट्स आहेत. आता आपण कंपनीचे फायनान्शियल डिटेल्स चेक करण्यासाठी स्क्रीनर या वेबसाईटवर जाऊया. तर कंपनीच्या ह्या सेक्टरमधील ज्या मेन कॉम्पिटिटर कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने ॲस्ट्रल नंतर सुप्रीम इंडस्ट्रीज ही दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी कंपनी आहे. तर रेव्हेन्यूच्या दृष्टीने सुप्रीम इंडस्ट्रीज ही सगळ्यात मोठी कंपनी आहे. आता आपण कंपनीचा इयर ऑन इयर रेव्हेन्यू आणि प्रॉफिट पाहूयात. 2020 मध्ये मे बी कोरोना पॅन्डेमिकमुळे कंपनीचा सेल कमी झाला असेल. 2024 मध्ये कंपनीच्या सेल्समध्ये फारशी वाढ झालेली नाही, परंतु जर आपण मागच्या 8 वर्षांचा विचार केला तर कंपनीच्या सेल्समध्ये चांगली वाढ झालेली आहे. 2020 नंतर कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये वर्षाला साधारणतः 15% याप्रमाणे सरासरी वाढ झालेली आहे. जर आपण कंपनीचा 2016 पासूनचा ऑपरेटिंग प्रॉफिट पाहिला तर एखाद्या वर्षाचा अपवास सोडला तर प्रत्येक वर्षी कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट रेव्हेन्यूच्या साधारणतः 15 ते 16% दरम्यान आहे. तर नेट प्रॉफिट साधारणतः 13 ते 14% दरम्यान आहे. कंपनीमध्ये शेअर होल्डरची जी इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजेच कंपनीचे जे इक्विटी कॅपिटल आणि रिझर्व्ह सरप्लस आहे त्याच्या जवळपास 30% जास्त प्रत्येक वर्षी कंपनीचं नेट प्रॉफिट आहे. कंपनीच्या ज्या कॉम्पिटिटर कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर कम्पेअर केलं तर त्यांच्या तुलनेत कंपनीचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो जास्त चांगला आहे. आता आपण कंपनीची फायनान्शियल कंडिशन पाहूया. कंपनीच्या ज्या एकूण लायबिलिटीज आहेत त्यामध्ये जवळपास 80% शेअर होल्डरचं इक्विटी कॅपिटल आणि रिझर्व्ह सरप्लसच आहे. लीज लायबिलिटीची थोडीफार अमाऊंट सोडली तर मागच्या 4 वर्षात कंपनी जवळपास लोन फ्री आहे. कंपनीचा ऑपरेटिंग कॅश फ्लो कंटिन्युअसली पॉझिटिव्ह आहे. कंपनीच्या ॲसेट्समध्ये वाढ झाल्यामुळे 2022 मध्ये कंपनीचा नेट कॅश फ्लो निगेटिव्ह होता. अदरवाईज कंपनीचा नेट कॅश फ्लोही प्रत्येक वर्षी पॉझिटिव्ह आहे. कंपनीचा ॲव्हरेज कलेक्शन पिरियड कमी होऊन 2023 मध्ये 20 दिवसांपर्यंत कमी झालेला आहे. जर आपण कंपनीचे वर्किंग कॅपिटल डेज म्हणजेच कंपनीला वर्किंग कॅपिटल रेव्हेन्यू मध्ये कन्वर्ट करण्यासाठी किती दिवस लागतात हे पाहिलं तर 2023च्या फायनान्शियल स्टेटमेंट्सनुसार कंपनीचे वर्किंग कॅपिटल डे 40 दिवस एवढे आहे. जर समजा आपण कंपनीच्या ज्या मेन कॉम्पिटिटर कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर कम्पेअर केलं तर ॲस्ट्रल लिमिटेडचे वर्किंग कॅपिटल डेज 20 दिवस एवढे आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे वर्किंग कॅपिटल डेज 38 दिवस एवढे आहेत. जरी कंपनीला आपलं वर्किंग कॅपिटल रेव्हेन्यू मध्ये कन्वर्ट करण्यासाठी या दोनही कंपन्यांपेक्षा जास्त दिवस लागत असतील तरी कंपनीचा बिझनेस, मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारा कालावधी, इन्व्हेंटरी, फिनिश गुड्स, ॲव्हरेज कलेक्शन पिरियड ह्या सगळ्याचा विचार केला तर 40 दिवस हा कालावधी रिझनेबल आहे. आता आपण कंपनीची शेअर होल्डिंग चेक करूया. कंपनीमध्ये प्रमोटरची 48.85% जी शेअर होल्डिंग आहे ती खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही, रिझनेबल आहे. प्रमोटरच्या शेअर होल्डिंग मध्ये मागच्या काही वर्षात काहीही बदल झालेला नाही, ती स्टेबल आहे. कंपनीची ओव्हरऑल फायनान्शियल कंडिशन चांगली असल्यामुळे, कंपनी लोन फ्री असल्यामुळे प्रमोटर्सने आपले शेअर्स प्लेज करून तारण ठेवून कर्ज घेण्याचा प्रश्नच येत नाही. कंपनीच्या शेअर्समधील फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जून 2022 पासून कंटिन्युअसली वाढ झालेली आहे. इंडियन डायरेक्ट इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजेच मेनली म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट जून 2022 नंतर प्रत्येक क्वार्टरमध्ये कमी झालेली असली तरी डिसेंबर 2023 पर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये म्युच्युअल फंडची साधारणतः 11.95% एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. आता आपण कंपनीच्या शेअरने मागच्या 10 वर्षात दिलेले रिटर्न्स पाहूया. आपण जर या शेअरने मागच्या 10 वर्षात दिलेले रिटर्न्स पाहिले तर या शेअरच्या प्राइसमध्ये मागच्या 10 वर्षात वर्षाला साधारणतः 25% याप्रमाणे कंपाऊंडिंग वाढ झालेली आहे. 5 वर्षात वर्षाला साधारणतः 30% एवढी वाढ झालेली.
3 वर्षात वर्षाला साधारणतः 26% एवढी वाढ झालेली आहे. तर या शेअरच्या प्राइसमध्ये मागच्या एका वर्षात 52% एवढी वाढ झालेली आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअरने मागच्या 10 वर्षात कन्सिस्टंटली खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहे. आता आपण कंपनीच्या शेअरची सध्याची मार्केट प्राइस आणि पी रेशो पाहूया. आपण जर कंपनीची 2024 ची एक्सपेक्टेड पर शेअर अर्निंग पाहिली तर ती 84.58 रुपये एवढी आहे. शेअरची सध्याची मार्केट प्राइस 4151 रुपये एवढी आहे. म्हणजेच शेअरची सध्याची मार्केट प्राइस शेअरच्या पर शेअर अर्निंगच्या जवळपास 48 पट जास्त आहे, जी खूप जास्त वाटते. जर आपण पी रेशो 20 ते 25 कन्सिडर केला तर साधारणतः 1700 ते 2100 रुपये ही या शेअरची रिझनेबल प्राइस वाटते. आता सगळ्यात शेवटी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला हा शेअर कसा वाटतो? तर कंपनीच्या ह्या क्षेत्रातील ज्या कॉम्पिटिटर कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये मार्केट कॅपिटलच्या बाबतीत कंपनी दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी कंपनी आहे. तर मागच्या 8 वर्षांच्या इयर ऑन इयर सेल्सनुसार कंपनी पहिल्या क्रमांकाची सगळ्यात मोठी कंपनी आहे. एखाद्या वर्षाचा अपवाद सोडला तर प्रत्येक वर्षी कंपनीच्या सेल्समध्ये वाढ झालेली आहे. मागच्या 8 वर्षात कंपनीच्या सेल्समध्ये वर्षाला सरासरी साधारणतः 17% याप्रमाणे वाढ झालेली आहे. मागच्या 8 वर्षात प्रत्येक वर्षी कंपनीचं नेट प्रॉफिट सेल्सच्या 10%पेक्षाही जास्त आहे. ॲव्हरेज 14% एवढा आहे. कंपनीमध्ये शेअर होल्डरची जी इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजेच इक्विटी कॅपिटल आणि रिझर्व्ह सरप्लस आहे त्याच्या जवळपास 30%पेक्षा जास्त प्रत्येक वर्षी कंपनीचं नेट प्रॉफिट आहे. कंपनीचा ऑपरेटिंग कॅश फ्लो मागच्या 8 वर्षात प्रत्येक वर्षी पॉझिटिव्ह आहे. फिक्स ॲसेट्समध्ये खूप मोठ्या अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे 2022चा अपवाद सोडला तर कंपनीचा नेट कॅश फ्लो मागच्या 8 वर्षात प्रत्येक वर्षी पॉझिटिव्ह आहे. कंपनीचा ॲव्हरेज कलेक्शन पिरियड म्हणजेच ॲव्हरेज आउटस्टँडिंग पिरियड कंपनीच्या 2022-23च्या फायनान्शियल स्टेटमेंट्सनुसार 20 दिवस एवढा आहे, जो कंपनीच्या इतर ज्या कॉम्पिटिटर कंपन्या आहेत त्यांच्या तुलनेत खूप चांगला आहे. कंपनीवर कुठलंही कर्ज नाही, कंपनी डेट फ्री आहे. कंपनीच्या शेअर्समधील फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जून 2022 नंतर सतत वाढ झालेली आहे. जरी कंपनीच्या शेअर्समधील म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट जून 2022 नंतर सतत कमी झाली असली तरी डिसेंबर 2023च्या फायनान्शियल स्टेटमेंट्सनुसार आजही कंपनीच्या शेअर्समध्ये म्युच्युअल फंडची साधारणतः 11.95% एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. मागच्या 8 वर्षात प्रमोटरच्या शेअर होल्डिंगमध्ये काहीही बदल झालेला नाही. प्रमोटरची शेअर होल्डिंग स्टेबल आहे. कंपनीचे सगळे शेअर्स फ्री आहेत. प्रमोटर्सने आपले शेअर्स प्लेज केलेले नाहीत किंवा शेअर्स गहाण ठेवून कर्ज घेतलेलं नाही. कंपनीने मागच्या 8 वर्षात प्रत्येक वर्षी कंपनीची जी पर शेअर अर्निंग आहे त्याच्यात साधारणतः 30 ते 35% डिव्हिडंड पे केलेला आहे. कंपनीच्या शेअरने मागच्या 10 वर्षात कन्सिस्टंटली चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. कंपनीच्या ज्या कॉम्पिटिटर कंपन्या आहेत त्यांच्या तुलनेत खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. जर आपण पी रेशो 20 ते 25 कन्सिडर केला तर 1700 ते 2100 रुपये ही या शेअरची रिझनेबल प्राइस वाटते. शेअरची सध्याची मार्केट प्राइस खूप जास्त वाटते. तर अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.